शब्द रिपीट केला लागते पत्रकार परिषदेत. सीएमनी कोणालाही सोडणार नाही. डबल ज्यावेळेस त्या माणसाने ते शब्द ट्रेस केला याचा अर्थ त्यांनी बरोबर ते मुख्य आरोपी मोठा बी निघाला त्याच्यात. हां, आणि AI द्वारे बी ट्रेसिंग होणार आहे याचा अर्थ तुम्हाला सांगतो. त्याला त्यांनी किती डिलीट मारू द्या आणि किती काही करू द्या रेकॉर्ड फाईलवर येणारच आहे. सगळे रेकॉर्ड सापडत आहे. फोन इन कॉन्टॅक्ट. आता सुरेश जी म्हणली का शुक्रवारी कोणाच्या फोनवर कोणाही करण्यात आला, त्याच्यामध्ये 100% कॉलिंग झालेली असणार. कारण काय गुन्हा करताना जरी बरं का गुन्हेगार ज्यावेळेस गुन्हेगार ज्यावेळेस ठीक आहे का 46-45 गुन्हेगार बरं का ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि स्पेशली SIT नेमलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की ते लवकरात लवकर आरोपींना शोध घेऊन जेरबंद करतील. काय सांगाल, एकीकडे जर बघितलं तर काही लोक यामध्ये जातीवाद आहे असं म्हणतात. तुम्ही कसं पाहताय? खरंच जातीवाद नाही, जे म्हणतात ना ते लोक ते जातीवादी असतील. कारण काही तर जातीवादाचा काही विषय नाही. ज्या मुलाचे भांडण झालं ते तो दलित आहे. आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीचा जे मुख्य आरोपी आहे जो ज्या जातीचा आहे त्याच जातीचा व्यक्ती त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात 22 वर्षापासून. त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही इथं. पण जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा जातीवाद आहे तर ते जातीवादी असतील. म्हणजे त्या जातीची ते पाठराखण करत असतील. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अनेक आमदार खासदार इथे येऊन गेले, लोक तुमची काय अपेक्षा आहे? ते आवाज उठवायला चालू आहे. सर्व जे आमदार आहेत, जे विविध पक्षातील आमदार किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवला आहे. बघतोय मी ते अजून चालू आहे आणि सगळ्यांनी मिळून राज्यात केंद्रात आवाज उठवायचं काम चालू आहे. आणि 100% न्यायाच्या दिशेनं हे त्यांचे जे वक्तव्य आहेत किंवा त्यांचे उचलणारे पाऊल आहेत ते तसे आहेत. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. तुमच्या जिल्ह्यातले 2 आमदार मंत्री झाले. त्यांच्याकडनं न्यायाची कशा अपेक्षा करा? ते सांगतील आता काय ह्याच्यात न्याय येते. आता त्यांना मंत्रिमंडळात म्हणजे मंत्री आहेत ना ते आता मंत्रिमंडळात आहेत तर ते त्यांच्याकडं ते काही एखाद्या कुठल्या जातीचे किंवा त्याच्यासाठी त्या सभग राहत नाही. त्याच्यामुळे जे माझ्यावर अन्याय झालेला आहे, माझ्या भावाचा खून केलेला आहे, माझ्या भावाची हत्या केलेली आहे, तर ते त्याच्यावर काय पाऊल उचलतात त्याच्याकडं म्हणजे बघावं लागेल. वाट की काय म्हणतात ते काय करतात. कोण मंत्री येतो असं वाटतं तुम्हाला पाऊल उचलतो? आपल्याला ते नाही सांगता येणार. पण आता जे बीड जिल्ह्यातले 2 मंत्री आहेत ते 100% पाऊल उचलतील आणि यांना समर्थन देतील.